Hello students, how are you? How is your study going on? Yes, I hope you are doing well. Yes. Today we are going to discuss the next part of chemical reactions and equations. In last part we have discussed already how to balance chemical equations by using heat and trial method. In this lecture we are going to use as next method to balance the chemical equations, that is as algebraic method. This method is also called as ABCD method. बाळांनो तुम्ही अल्जेब्रा स्टडी केलेला आहे. अल्जेब्रामध्ये असे बरेच इक्वेशन्स तुम्ही स्टडी केलेला आहे ज्याच्यामध्ये LHS आणि RHS काय केले जातात, इक्वल केले जातात, बरोबर ना. तोच बेस आपल्याला काय करायचा आहे, हे इक्वेशन्स बॅलन्स करण्यासाठी यूज करायचं आहे, म्हणजेच केमिकल इक्वेशन्स बॅलन्स करण्यासाठी यूज करायचं आहे. ठीक आहे ना. मग फर्स्ट इक्वेशन बघूया आपण. एका सिंपल इक्वेशन पासून स्टार्ट करूया. दॅट इज अल्युमिनियम व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म Al2O3. अल्युमिना म्हणायचं याला. आता ह्या इक्वेशनला आपल्याला अल्जेब्रिक मेथड यूज करून काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय असेल, कन्सिडर द कोएफिशियंट्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट. काय कन्सिडर करायचे, एकतर ABCD कन्सिडर करू शकताय, XYZ PQRS डिपेंड ऑन यू. लक्षात येते. अल्फाबेट्स कुठलेही तुम्ही काय ॲज अ कोएफिशियंट्स म्हणून घेऊ शकताय. ठीक आहे. मग आपण इथं काय करूया, ABCD घेऊया. ठीक आहे ना. अल्युमिनियमचा कोएफिशियंट A कन्सिडर करा, ऑक्सिजनचा B, ठीक आहे, आणि Al2O3 साठी C कन्सिडर करा. ठीक आहे ना. नेक्स्ट स्टेप काय आहे की टाइप्स ऑफ ॲटम्स बघा त्याच्यामध्ये. एक अल्युमिनियम आहे आणि दुसरा काय ऑक्सिजन आहे. लिहा ॲज इट इज खाली अल्युमिनियम आणि ऑक्सिजन. आता ह्या दोन्हीसाठी आपल्याला काय करायचं, अल्जेब्रिक इक्वेशन लिहायचं. इक्वेशन कसं लिहायचं बघा, अल्जेब्रिक इक्वेशन. इथं अल्युमिनियम किती आहेत रिएक्टंट साईडला, एक आहे, बरोबर ना. मग 1 × A म्हणजे काय होईल, A इज इक्वल टू, बघा कसं लिहितो मी अल्जेब्रिक इक्वेशन, 1 × A इज इक्वल टू A. ठीक आहे ना. RHS साईडला किती आहेत बघा, 2 × C म्हणजे काय होईल, 2C. काय केलं आपण, LHS आणि RHS ला इक्वल मध्ये लिहिलं. ठीक आहे ना, दोन्हीचे कोएफिशियंट्स लिहिलं. नेक्स्ट वन ऑक्सिजन. ऑक्सिजन LHS ला किती आहेत, 2 आहेत, बरोबर ना. मग 2 × B म्हणजे काय होईल, 2B. ठीक आहे. राईट साईडला बघा 3 × C म्हणजे काय होईल, 3C. समजलं का. आता दोन्हीचे इक्वेशन्स लिहिलं. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, जो कोएफिशियंट मॅक्सिमम इक्वेशन मध्ये रिपीट झालेला आहे ना, त्याची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची, 1 कन्सिडर करायची. समजलं. ठीक आहे. आता C जो आहे तो काय दोन्ही इक्वेशन मध्ये रिपीट झालेला आहे, त्याची व्हॅल्यू काय कन्सिडर करा, मग 1 कन्सिडर करा. ठीक आहे. लेट, ठीक आहे, C इज इक्वल टू 1. ठीक आहे ना. इथं 1 ठेवा, A ची व्हॅल्यू काय येते, मग A इज इक्वल टू 2 येते. इथं 1 ठेवा, B ची व्हॅल्यू काय येते, 2B इज इक्वल टू 3 अँड B इज इक्वल टू काय, मग 3 / 2. ठीक आहे. किती व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला, A ची व्हॅल्यू मिळाली, B ची व्हॅल्यू मिळाली, ॲज वेल ॲज C ची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या कोएफिशियंटची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवा. ठीक आहे ना. ठेवूया. A ची व्हॅल्यू काय आहे सांगा बरं, 2 आहे. लिहिलं आपण 2Al प्लस B ची व्हॅल्यू किती आहे, 3/2 B O2 gives. ठीक आहे. C ची व्हॅल्यू काय आहे बघा, 1, दॅट इज Al2O3. आता हे इक्वेशन दिसायला चांगलं दिसत नाही. इट इज नॉट लुकिंग गुड ना. का, कारण काय इथं फ्रॅक्शन आहे. मग फ्रॅक्शनला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय कराल, 2 न मल्टिप्लाय करा, 2 कॅन्सल होतील. ठीक आहे ना. 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 × 2 4 अल्युमिनियम प्लस, इथं 2 न मल्टिप्लाय केलं 2 कॅन्सल होतील, 3 O2 टू फॉर्म. 2 न मल्टिप्लाय केलं तर ट्वाइस Al2O3. चेक करा आता ॲटम्स बॅलन्स आहेत का. रिॲक्टंटला किती, रिॲक्टंटमध्ये किती ॲटम्स आहेत, 4 अल्युमिनियम. ठीक आहे ना, करेक्ट आहे. प्रोडक्टमध्ये 4 अल्युमिनियम्स, करेक्ट आहे. ऑक्सिजन 3 × 2 6. इथं सुद्धा काय 3 × 2 6. रिॲक्शन बॅलन्स आहे. हे सिंपल इक्वेशन होतं बाळांनो. ठीक आहे ना. आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड इक्वेशनकडे जाऊया आपण. ठीक आहे ना. बाळांनो आता नेक्स्ट इक्वेशन बघा. काय आहे, Fe2O3 प्लस H2SO4 विच गिव्स Fe2SO4 टेकन थ्राइस प्लस H2. ठीक आहे. हे एक अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे. ठीक आहे ना. काय करायचं तुम्हाला, परत बॅलन्स करायचं बाय युझिंग अल्जेब्रिक मेथड. सेम वे यूज करायचं आहे. ठीक आहे ना. फर्स्ट कोएफिशियंट्स कन्सिडर करा, A B C. आता एक एक्स्ट्रा आहे म्हणून काय D, परत एक्स्ट्रा असेल तर E.
आता नेक्स्ट स्टेप काय आहे बाळांनो? येस, टाइप्स ऑफ ॲटम्स बघा. येस, एक आहे Fe, दुसरा येस सल्फर, तिसरा हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. 4 टाईपचे ॲटम्स आहेत. प्रत्येकासाठी इक्वेशन लिहूया आता. सांगा बरं. Fe साठी येस 2 Fe आहेत म्हणून काय? येस 2 × A दॅट इज 2A इज इक्वल टू, प्रोडक्टमध्ये चेक करा 2 आहेत, 2 × C दॅट इज 2C. सल्फर चेक करा. येस एक सल्फर आहे इथं आणि इथं किती आहेत? 3 आहेत. ठीक आहे ना? येस इक्वल करा. येस एस किती आहे? 1 आहे म्हणून काय? B इज इक्वल टू. नेक्स्ट काय सांगा बरं. इथं किती आहेत सल्फर? 3. बरोबर आहे ना? ओके 3C करेक्ट. नेक्स्ट चेक करा. हे समजलं ना? ओके इथं काय आहे? टेकन थ्राइस आहे म्हणून काय? सल्फर किती झाले? 3 झाले. 3 × C दॅट इज 3C. नेक्स्ट कुठला? हायड्रोजन. हायड्रोजन इथं काय आहे बघा? 2 × B दॅट इज 2B इज इक्वल टू. पुढे चेक करा. हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत दॅट इज 2D. समजलं? 2 हायड्रोजन्स आहेत, मल्टिप्लाय केलं 2D. ऑक्सिजन चेक करा. इथं किती आहेत? 3 आहेत. 3 × A दॅट इज 3A. परत रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन आहेत, ॲड करा त्याच्यामध्येच. 4 × B प्लस 4B इज इक्वल टू. ठीक आहे. 3 × 4 किती झाले? 12. 12 × C दॅट इज 12C प्लस इथे चेक करा 1 ऑक्सिजन आहे म्हणून काय? D. समजलं? हे इक्वेशन्स अगोदर काय केलं आपण? एस्टॅब्लिश करून घेतलं. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला? जो कोएफिशियंट मॅक्सिमम टाइम्स ओके रिपीट झालेला आहे त्याची व्हॅल्यू काय करायची? 1 कन्सिडर करायची. A किती वेळेस रिपीट झालेला? 1 2 2. C बघा 1 2 3 टाइम्स. B 1 2 3 टाइम्स. D 2 टाइम्स. ठीक आहे ना? मग C ची व्हॅल्यू काय कन्सिडर करूया आपण? 1 कन्सिडर करूया. ठीक आहे ना? लेट C इज इक्वल टू 1. एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला C ची. हे आपण कन्सिडर करून जायचं. लक्षात येते ना? ओके येस. आता C ची व्हॅल्यू ठेवत चला इक्वेशनमध्ये. येस हे इक्वेशनमध्ये ठेवा. C ची व्हॅल्यू काय येते? 2A इज इक्वल टू 2 अँड देन A इज इक्वल टू काय होईल मग? 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. A ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला किती आहे? 1 आहे. एक C ची व्हॅल्यू मिळाली, दुसरी A ची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट घ्या आता. C ची व्हॅल्यू नोन आहे तुम्हाला. B इज इक्वल टू काय येईल मग? B इज इक्वल टू 3. बघा तिसरी व्हॅल्यू पण मिळाली इथंच दॅट इज B इज इक्वल टू 3. ठीक आहे. आता काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? D ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथं डायरेक्ट फाइंड आउट करू शकताय तुम्ही. हे सुद्धा इक्वेशन यूज करायची गरज नाही तुम्हाला. B ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. ठेवा तिथं. 2 × 3 इज इक्वल टू. इथं B ची व्हॅल्यू ठेवलं आपण. किती ठेवलं? 3 ठेवलं. काय झाले? 2 × 3 किती झाले? 6 इज इक्वल टू काय होईल? 2D. ठीक आहे ना? मग D इज इक्वल टू काय सांगा बरं? D इज इक्वल टू 2 ला इकडे घेऊन या. 2 कॅन्सल होतील. D इज इक्वल टू काय? 3. समजलं? ठीक आहे. मग ह्या इक्वेशनची गरज आहे का आता आपल्याला? नाही. ठीक आहे. A B C D 4 व्हॅल्यूज मिळालेले आहेत आपल्याला. ठीक आहे. ठेवा हे इक्वेशनमध्ये. आणि दुसरी गोष्ट काय? सगळ्या व्हॅल्यूज कशात? होल नंबर आहेत. ठीक आहे. A ची व्हॅल्यू काय आहे? A इज इक्वल टू 1. ठेवा इथं 1 दॅट इज Fe2O3 करेक्ट. 1 लिहायची गरज नाही. प्लस B ची व्हॅल्यू किती आहे? B इज इक्वल टू 3. ठेवा तिथं 3 H2SO4 gives. C ची व्हॅल्यू 1 आहे. ठेवा तिथं. Fe2SO4 टेकन थ्राइस. D ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. प्लस 3H2. चेक करा आता नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इक्वल आहेत का? हे प्रॅक्टिस करत गेलं ना तुम्हाला विदिन 20 सेकंड्समध्ये तुम्हाला आन्सर निघून जातं. ठीक आहे ना? तुम्ही आता मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगत बसलोय. लक्षात येते ना? तुम्ही काय कराल? डायरेक्ट इक्वेशन इस्टॅब्लिश कराल आणि व्हॅल्यूज फाइंड आउट कराल. तिथं एकदा प्रॅक्टिस झाली की वेळ खूप कमी लागतो. ठीक आहे ना? बघा Fe ॲटम्स किती आहेत? 2. इथं सुद्धा किती आहेत? 2.
ठीक आहे. येस, ऑक्सिजन चेक करा, 3 × 4 म्हणजे किती, 12, 12 + 3 15. इथं बघा 4 × 3 12, 12 + 3 15, करेक्ट आहे. येस, हायड्रोजन चेक करा, 3 × 2 6. इथं चेक करा, 3 × 2 6, करेक्ट आहे. सल्फर 3, इथं सुद्धा किती आहेत, 3, हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजेच काय, इक्वेशन कसं आहे, बॅलन्स्ड आहे. ठीक आहे ना, काय करायचं समजलं का. येस, नेक्स्ट इक्वेशन बघूया आता. नेक्स्ट इक्वेशन बघा बाळांनो, ठीक आहे ना. ओके, येस, थोडंसं दिसायला कॉम्प्लिकेटेड वाटतं इक्वेशन, पण अल्जेब्रिक मेथड यूज करून ओके तुम्ही इझिली ह्या इक्वेशनला बॅलन्स करू शकताय. ठीक आहे ना, मग बॅलन्स करूया. ओके, फर्स्ट कोएफिशियंट्स घ्या. येस, A, B, C, D, E. ठीक आहे. येस, टाइप्स ऑफ ॲटम्स बघा. येस, पोटॅशियम, क्रोमियम, ठीक आहे, सल्फर. ओके, येस, त्याच्यानंतर काय लिहाल, हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. ठीक आहे. येस, आता इक्वेशन इस्टॅब्लिश करा. कसं करायचं, पोटॅशियमसाठी 2 × A, 2A इज इक्वल टू, इथं पोटॅशियम चेक करा, ओके 2D. येस, 2D लक्षात येते ना. येस, पोटॅशियम 2 आहेत, त्याचा कोएफिशियंट D आहे म्हणून काय 2D घेतला. क्रोमियमसाठी 2 × A, दॅट इज 2A इज इक्वल टू, इथं बघा क्रोमियम किती आहेत, 1 आहे. ठीक आहे ना, म्हणून काय C. नेक्स्ट सल्फर, येस 1 आहे. येस, म्हणजे काय B ओनली इज इक्वल टू, इथं सल्फर चेक करा, 1 आहे, 1D, दॅट इज अ D. हायड्रोजन चेक करा, येस 2B, लक्षात येते. येस, 2B इज इक्वल टू, इथं चेक करा हायड्रोजन किती आहेत, 2E, 2E. ठीक आहे ना. येस, नेक्स्ट बघा ऑक्सिजन. ठीक आहे, इथंपर्यंत सॉल्व करा अगोदर, शेवटी ऑक्सिजनची गरज लागली ओके तरच घ्या ऑक्सिजन, अदरवाईज घ्यायची गरज नाही. ठीक आहे ना. येस, A किती टाइम्स रिपीट झालेलं आहे बघा, 1 2, 2 टाइम्स. D किती टाइम्स आहे, 2 टाइम्स. ठीक आहे ना. C 1 टाइम्स. मग A ची व्हॅल्यू आपण 1 ठेवू शकतो. ठीक आहे ना, A ची ठेवू शकताय किंवा D ची 1 ठेवू शकताय, डिपेंड ऑन यू. ठीक आहे ना. सपोज असं म्हणूया, लेट A इज इक्वल टू 1. एक व्हॅल्यू काय ठेवलं आपण, 1 ठेवलं. ठीक आहे ना. पुढच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया आता. येस, जर इथं A ची व्हॅल्यू 1 ठेवली ओके तर D ची व्हॅल्यू किती येईल बाळांनो. येस, इथं 1 ठेवायची A ची व्हॅल्यू, तर काय होईल, 2 इज इक्वल टू 2D. इट मीन्स D इज इक्वल टू काय होईल, डिवाइड करा. येस, 1, D ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. येस, पुढं बघा, A ची व्हॅल्यू इथं ठेवा, A ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग C किती होईल बाळांनो, C इज इक्वल टू 2. ठीक आहे ना, 2 × 1 2 होईल. D ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण बाळांनो, किती आहे, 1 आहे, ठेवा इथं. B इज इक्वल टू काय येईल, 1. करेक्ट ना. येस, आता B ची व्हॅल्यू नोन आहे तुम्हाला, B ची व्हॅल्यू इथं ठेवा. B ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. येस, इथं ठेवा. येस, काय येईल, 2 इज इक्वल टू 2E. मीन्स E इज इक्वल टू काय येईल, 1. डिवाइड करा, 2 डिवायडेड बाय 2 काय होईल, 1 होईल. E ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. मग ऑक्सिजन साठी इक्वेशन लिहायची गरज आहे का आता, नाही. ठीक आहे ना. A ची व्हॅल्यू आहे, B ची व्हॅल्यू आहे. येस, C ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, करेक्ट. त्याच्यानंतर D ची व्हॅल्यू मिळाली आणि E ची व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे. ठीक आहे, ठेवा मग इक्वेशन मध्ये आता. A ची व्हॅल्यू किती आहे, 1. लिहा मग, K2Cr2O7 प्लस B ची व्हॅल्यू किती आहे चेक करा, 1. येस, H2SO4 which gives, C ची व्हॅल्यू चेक करा, 2 आहे, ट्वाइस CrO3 प्लस D ची व्हॅल्यू काय आहे परत, येस 1 आहे, करेक्ट. येस, K2SO4 प्लस E ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, दॅट इज H2O. ओके, चेक करा बॅलन्स आहे का इक्वेशन. ओके, पोटॅशियम 2 आहेत. येस, राईट हँड साईडला सुद्धा 2 आहेत. क्रोमियम इथं 2 आहेत, राईट हँड साईडला सुद्धा 2 आहेत. ठीक आहे. येस, त्याच्यानंतर सल्फर, येस 2 2, करेक्ट. हायड्रोजन 2 2, बॅलन्स्ड आहेत. ऑक्सिजन 7 + 4 11,
इथं ऑक्सिजन 2 इंटू 3 6 6 प्लस 4 10 10 प्लस 1 11. रिॲक्शन कशी आहे? बॅलन्स आहे. समजलं का हे? येस, इझी आणि करेक्ट मेथड आहे टू फाइंड द येस कोएफिशियंट्स ऑफ ओके अनबॅलन्स्ड इक्वेशन. मग कोएफिशियंट्स मिळाले की इक्वेशन काय होतं? बॅलन्स्ड होतं. समजलं हे? ओके. आता नेक्स्ट इक्वेशन बघा. येस, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे बाळांनो हे इक्वेशन. ठीक आहे ना? ओके, तुम्ही ट्राय करा, व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. ओके, केलं बॅलन्स? ओके, बघा आता. येस, फर्स्ट ऑफ ऑल कोएफिशियंट्स. येस, ए बी सी डी ई. ठीक आहे ना? येस, कोएफिशियंट्स लिहिलं. टाइप्स ऑफ ॲटम्स बघा कुठले कुठले आहेत. एक आहे सल्फर, दुसरा आहे नायट्रोजन. ठीक आहे ना? ओके, तिसरा काय असणार आहे? हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. सल्फर, नायट्रोजन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे, कोएफिशियंट्स घेतले आपण, इक्वेशन्स लिहूया. ठीक आहे, सल्फर किती आहे? 1. म्हणजेच काय? 1 इंटू ए. ए इज इक्वल टू इथं काय? 1 इंटू सी, दॅट इज सी. करेक्ट. सेकंड बी घ्या आता, म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन किती आहेत? 1 आहेत. ठीक आहे ना? 1 इंटू बी, दॅट इज बी इज इक्वल टू इथं नायट्रोजन किती आहेत? 1 आहेत. म्हणजे काय? 1 इंटू ई, दॅट इज ई. बी इज इक्वल टू ई. नेक्स्ट काय? हायड्रोजन. हायड्रोजन चेक करा, लेफ्ट हँड साईडला 1 आहेत. 1 इंटू बी, दॅट इज बी इज इक्वल टू राईट हँड साईडला चेक करा. येस, इथं किती आहेत? 2. 2 इंटू सी, दॅट इज 2c प्लस 2 इंटू डी. येस, 2d. काय केलं? ह्या दोन्हीची ॲडिशन केलं आपण, कारण दोन्ही कुठं आहेत? राईट हँड साईडला आहेत. ठीक आहे. येस, नेक्स्ट ऑक्सिजन. इथं किती आहेत? चेक करा. 3 इंटू बी, दॅट इज 3b इज इक्वल टू इथं चेक करा 4c. करेक्ट. 4c प्लस 1d, दॅट इज d प्लस 2e. प्रत्येकासाठी इक्वेशन लिहिलं आपण. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला? ओके, कोएफिशियंट चेक करायचा. ठीक आहे ना? ओके, जो कोएफिशियंट मॅक्सिमम रिपीट झालेला आहे, येस, त्याची व्हॅल्यू काय करायची? 1 ठेवायची. ठीक आहे ना? येस, ए झालेला आहे का चेक करा. येस, नाही. सी झालेला आहे का? येस, 1 2 3. सी ची व्हॅल्यू काय ठेवूया? 1 ठेवूया. लेट सी इज इक्वल टू 1. ठीक आहे ना? येस, सी ची व्हॅल्यू 1 ठेवलं तर ए ची व्हॅल्यू काय होते बाळांनो? 1. ए ची व्हॅल्यू 1 झाली. नेक्स्ट इथं ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. पुढं इथं सी ची व्हॅल्यू ठेवू शकतो आपण. येस, हे इक्वेशन काय होईल सांगा बरं? बी इज इक्वल टू 2 प्लस 2d. 2 प्लस 2d. ठीक आहे. येस, हां, ह्या इक्वेशनमध्ये या आता. बी ची व्हॅल्यू, येस, कुठलीच व्हॅल्यू नाही आहे दुसरी, फक्त सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं. ठीक आहे ना? आणि ए ची व्हॅल्यू आहे. करेक्ट. ठीक आहे, मग सी ची व्हॅल्यू इथं ठेवू शकतो आपण. येस, डेफिनेटली. आणि बघा बी ची व्हॅल्यू पण ठेवू शकतो किंवा काय ई ची व्हॅल्यू ठेवू शकतो इथं आपण. लक्षात येते का बघा? येस, मग आपण काय करूया? ई ची व्हॅल्यू ठेवूया इथं. ओके. येस, इक्वेशन काय होईल सांगा बरं? येस, 3b इज इक्वल टू 4c. सी ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे काय झालं? 4 प्लस डी. डी ची व्हॅल्यू आहे का कुठं? नाही. ठीक आहे ना? ओके, डी ॲज इट इज ठेवा. डी. ठीक आहे. ई ची व्हॅल्यू ठेवू शकतो आपण. येस, काय आहे? ई ची व्हॅल्यू बी आहे, म्हणजे काय झाला? 2b. समजलं का? येस. आता ह्याच्यामध्ये कॅन्सल आउट काय होतात बघा. इथं 2b आहे, इथं 3b आहे. 2b ला ओके लेफ्ट हँड साईडला घेऊन या. येस, मायनस होईल ह्याच्यामधनं, म्हणजे काय राहतो? 3b मायनस 2b. काय होईल? येस, b इज इक्वल टू 4 प्लस d. तुम्हाला b चे 2 इक्वेशन मिळाले बाळांनो. ठीक आहे ना? दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस वन इज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे ना? येस, ह्या 2 इक्वेशनला ओके कम्पेअर करा. येस, इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 दोन्हीला कम्पेअर करूया. ठीक आहे, इथं करतो मी कम्पेअर. येस, काय आहे बघा इथं? बी ची व्हॅल्यू काय आहे? येस, 2 प्लस 2d इज इक्वल टू इथं बी ची व्हॅल्यू काय आहे? 4 प्लस d. समजलं का? येस, आता इथं डी ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला.
काय येते डीची व्हॅल्यू चेक करा. येस, हा डी इकडे घेऊन या, काय होईल 2d मायनस डी इज इक्वल टू 2 ला इकडे घेऊन जावा RHS साईडला. ठीक आहे, 4 मायनस 2. येस, 2d मायनस डी मीन्स d इज इक्वल टू 4 मायनस 2 मीन्स 2. d ची व्हॅल्यू काय मिळाली 2. समजलं हे. येस, मग आता आपल्याकडे व्हॅल्यूज कुठल्या आहेत बघा, चेक करा. येस, c ची व्हॅल्यू 1 आहे, a ची व्हॅल्यू 1 आहे आणि काय d ची व्हॅल्यू 2 आहे. आता ह्या व्हॅल्यूजवर ना ओके पुढच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतात का चेक करा. येस, इथं b ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते आपल्याला. आता येस, b इज इक्वल टू 2 प्लस ओके एस 2d आहे. येस, ठेवा तिथं b इज इक्वल टू काय येईल सांगा बरं. b इज इक्वल टू येस 2 प्लस 2 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. इट मीन्स 4 प्लस 2 6. b इज इक्वल टू 6. समजलं हे. येस, मग c a b आणि d मिळालं आपल्याला. राहिलं काय e ची व्हॅल्यू. येस, e इज इक्वल टू काय आहे b आहे. इट मीन्स ही व्हॅल्यू काय होईल सांगा बरं. येस, e इज इक्वल टू 6. येस, काय काय आहे आता a आहे, येस b आहे, ठीक आहे, येस c आहे, d आहे आणि काय e आहे. इक्वेशन लिहू शकता आता. येस, मी इथं चेंज करतो आता इक्वेशनला. ठेवा व्हॅल्यूज. a ची व्हॅल्यू 1, ठीक आहे 1 आहे ऑलरेडी. येस, त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे. येस 6 आहे. येस 6. त्याच्यानंतर c ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. येस, ठेवलं 1. त्याच्यानंतर d ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. येस, इथं ठेवा 2. आणि e ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. चेक करा इक्वेशन बॅलन्स आहे का. सल्फर 1 1, ठीक आहे. नायट्रोजन 6 6, ठीक आहे. हायड्रोजन 6 2 प्लस 4 6. ऑक्सिजन 6 इंटू 3 18. 4 प्लस 2 6 6 प्लस 12 18. इट मीन्स इक्वेशन काय आहे बॅलन्स्ड आहे. समजलं बाळांनो हे कसं बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे ना. येस, इथं बघा ओके येस व्हॅल्यूज इक्वल होत नव्हत्या. ओके येस, डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नव्हत्या. ओके येस, त्याच्यामुळे काय केलं दोन इक्वेशन आपण येस कम्पेअर केलं. समजलं ना. आणखीन एक इक्वेशन सेम टाईपचं देतो तुम्हाला. ठीक आहे. येस, नाव सी द नेक्स्ट इक्वेशन. येस, सेम वेनं तुम्हाला काय करायचं हे सुद्धा इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. येस, फर्स्ट ऑफ ऑल कोएफिशियंट्स. येस, a b c d, ठीक आहे ना. येस, टाइप्स ऑफ ॲटम्स बघा कुठले कुठले आहेत. एक आहे SN, दुसरा फॉस्फरस, तिसरा आहे क्लोरीन. तीनच टाईपचे ॲटम्स आहेत. ठीक आहे. SN साठी आपण इक्वेशन लिहूया अगोदर. ठीक आहे. काय एकच आहे म्हणून काय 1a दॅट इज a इज इक्वल टू पुढे किती आहेत एकच आहे दॅट इज c. करेक्ट ना. ओके 1 इंटू c दॅट इज c. a इज इक्वल टू काय झालं c. फॉस्फरस साठी चेक करा आता. फॉस्फरस 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे. इट मीन्स b इज इक्वल टू काय d. ठीक आहे. क्लोरीन किती आहेत 5 आहेत म्हणून काय लिहाल येस 5b इज इक्वल टू इथं चेक करा किती आहेत 4c प्लस दोन ठिकाणी आहेत येस 3d येस दॅट इज 3d. ठीक आहे ना. इक्वेशन्स लिहिलं. आता काय करायचं तुम्हाला येस एक कोएफिशियंट ओके येस 1 कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच काय एका कोएफिशियंटची व्हॅल्यू 1 कन्सिडर करायचं आहे जो मोर रिपीट झालेला आहे. ठीक आहे. a रिपीट झालंय का येस नाही. b रिपीट झालेला आहे का चेक करा येस 2 टाइम्स. आणि c रिपीट झालेले का येस डेफिनेटली 2 टाइम्स. मग b ची व्हॅल्यू किंवा c ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करा. ठीक आहे. मग लेट मी काय करतो c इज इक्वल टू 1 कन्सिडर करतो. ठीक आहे ना. येस, मग c ची व्हॅल्यू जर 1 असेल तर a ची व्हॅल्यू काय होईल सांगा बरं. a इज इक्वल टू 1. दोन व्हॅल्यूज मिळाल्या. ठीक आहे ना. एक तर a ची आणि दुसरी काय c. ठीक आहे. आता b इज इक्वल टू d आहे. इथं ठेवू शकतो का ही व्हॅल्यू नाही ठेवू शकत. ठीक आहे. ह्या इक्वेशन मध्ये या b 5b इज इक्वल टू 4c. c ची व्हॅल्यू काय ठेवाल 1 ठेवाल. ठीक आहे ना. येस ठेवा बरं. 5b इज इक्वल टू c ची व्हॅल्यू 1 ठेवलं काय येईल इथं 4 प्लस 3d. d च्या ठिकाणी काय ठेवायचं आता b ठेवा 3b. काय केलं समजलं का. ओके. आता b चे दोन इक्वेशन्स मिळाले तुम्हाला. आता ह्या b मधनं ओके हा b मायनस करा. करेक्ट ना. ओके 5b मायनस काय होईल 3b दॅट इज एस 2b इज इक्वल टू 4. b इज इक्वल टू काय आला एस 2.
येस किती व्हॅल्यूज मिळाले बघा, ए बी आणि काय सी. आता रिमेनिंग काय आहे डी. लक्षात आलं. ओके डीची व्हॅल्यू जर बीची व्हॅल्यू जर 2 असेल तर डीची व्हॅल्यू सुद्धा काय असेल बाळांनो, येस डी इज इक्वल टू 2. येस ठेवा इक्वेशनमध्ये. येस एच्या ठिकाणी काय येईल सांगा बरं आता. ठीक आहे, व्हॉट इज ए 1. त्याच्यानंतर बी किती आहे 2 ठेवा इथं. सी किती आहे 1 आणि डी किती आहे एस 2. चेक करा बॅलन्स आहे का. एस 3. एस एन किती आहेत 1. फॉस्फरस 2 करेक्ट आहे. एस क्लोरीन 5 इंटू 2 10. ठीक आहे, इथं 2 इंटू 3 6 प्लस 4 10. म्हणजे इक्वेशन काय आहे बॅलन्स्ड आहे. समजलं बाळांनो हे. ओके खूप इझी आहे. ठीक आहे, आणखीन एक इक्वेशन देतो बघा. तर नेक्स्ट इक्वेशन बघा बाळांनो. ओके खूप इझी आहे. येस सेम वे ना आपल्याला काय करायचं, बॅलन्स करायचं आहे. सी हियर. ओके फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द कोएफिशियंट्स. येस ए बी सी डी अँड ई. ठीक आहे. येस आता टाइप्स ऑफ ॲटम्स बघा. ठीक आहे, फर्स्ट ठीक आहे सोडियमला घेतो मी. सोडियम, फॉस्फरस, हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. ठीक आहे ना, सेम सिक्वेन्स ठेवला, मेटल नॉन मेटल हायड्रोजन ऑक्सिजन. ठीक आहे ना. येस हां सोडियम किती आहेत 1 इंटू बी इज इक्वल टू, इथं सोडियम चेक करा. येस 1 इंटू ई बी इज इक्वल टू ई. फॉस्फरस 4 इंटू ए 4a इज इक्वल टू. ठीक आहे, फॉस्फरस इथं 1 इंटू डी प्लस आणखीन एक फॉस्फरस आहे 1 इंटू ई. करेक्ट. नेक्स्ट चेक करा हायड्रोजन 1 इंटू बी दॅट इज बी. 2 इंटू सी प्लस 2c इज इक्वल टू 3 इंटू डी दॅट इज 3d प्लस 2 इंटू ई दॅट इज 2e. क्लियर. ठीक आहे, ऑक्सिजन चेक करा. यस 1 इंटू बी दॅट इज बी प्लस 1 इंटू सी दॅट इज सी इज इक्वल टू, इथं आहे का नाही 2 इंटू ई दॅट इज 2e. ठीक आहे, इक्वेशन्स लिहिलं. आता कोएफिशियंट जो रिपीट झालेला आहे मॅक्सिमम टाइम्स, ठीक आहे ना, तो फाइंड आउट करा. बी रिपीट झालेला आहे का 1 2 3 टाइम्स झालेला आहे. ई 1 2 3 4 टाइम्स रिपीट झालेला आहे. म्हणजे ई इज इक्वल टू काय ठेवा 1 ठेवा. लेट ए इज इक्वल टू 1. ठीक आहे, एक व्हॅल्यू फाइंड आउट केलं ई इज इक्वल टू 1. इथं ई ठेवा. काय येईल बी इज इक्वल टू 1. करेक्ट. ठीक आहे, इथं ठेवा काय येतं इक्वेशन बघा 4a इज इक्वल टू डी प्लस 1. करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट आता इथं बीची व्हॅल्यू ठेवू शकताय आणि काय ईची व्हॅल्यू ठेवू शकताय. ठीक आहे ना. बिफोर दॅट ओके सी फाइंड आउट करा इथं. ठीक आहे ना. येस फाइंड आउट करता येईल. सांगा बरं काय येतं इक्वेशन. बीची व्हॅल्यू 1 प्लस सी ॲज इट इज इक्वल टू 2 इंटू ई. ईची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. समजलं हे. येस मग सी इज इक्वल टू काय येईल बाळांनो 1. कारण 2ला इकडे घेऊन जावा 2 - 1 काय होईल 1. सीची व्हॅल्यू मिळाली. आता हे सीची व्हॅल्यू ओके इथं ठेवा. तुमच्याकडे बीची व्हॅल्यू आहे, सीची व्हॅल्यू आहे, ईची व्हॅल्यू आहे, एस डीची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. ठीक आहे ना. एस बीची व्हॅल्यू किती आहे एस 1 ठेवा इथं 1 प्लस सीची व्हॅल्यू 1 आहे. एस ठेवा इथं 2 इज इक्वल टू 2 इंटू 1 ठेवलं काय झालं 2. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं काय 3d ॲज इट इज प्लस 2 इंटू ई आहे. एस ईची व्हॅल्यू किती 1 ठेवा इथं. समजलं का. एस इथं 1 ठेवला. ओके व्हॅल्यू काय आली. डीची व्हॅल्यू इथून फाइंड आउट करता येते. आता हे 3 आहे. करेक्ट ना. ओके 3 - 2 म्हणजे किती होईल इथं 3d इज इक्वल टू 1 अँड d इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3. ठीक आहे ना. तुम्हाला प्रॅक्टिस झालं की ओके हे फास्ट कॅल्क्युलेट कराल तुम्ही. समजलं हे. येस कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज मिळाले बघा आपल्याला. आता एक तर काय येस
ईची व्हॅल्यू मिळाली, बीची व्हॅल्यू, एस सी आणि काय डीची व्हॅल्यू. करेक्ट. नेक्स्ट आहे एस एची व्हॅल्यू. डीची व्हॅल्यू आहे 1/3. ठीक आहे ना, ठेवा इथं. 4a इज इक्वल टू एस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1. ठीक आहे ना, एलसीएम घ्या आता. इज इक्वल टू काय येईल 4/3. मग a इज इक्वल टू काय येईल सांगा बरं. येस, डिवाइड केलं तर a इज इक्वल टू सुद्धा काय येईल 1 डिवायडेड बाय 3. करेक्ट. ठीक आहे, प्रत्येकाच्या व्हॅल्यूज मिळाल्या आता. ठीक आहे ना. ओके, इक्वेशन मध्ये ठेवा. येस, a ची व्हॅल्यू काय आहे. व्हॉट इज a 1/3. ठीक आहे. येस, व्हॉट इज b. b इज 1. ठेवायची गरज आहे का नाही. c इज इक्वल टू 1. d ची व्हॅल्यू काय आहे चेक करा आता. d इथं आहे. ठीक आहे ना. येस, d ची व्हॅल्यू 1/3. येस, आणि e ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 1 आहे. आता इक्वेशन बघा. ओके, त्याच्यामध्ये कोएफिशियंट्स फॉस्फरसचे कशामध्ये आहेत. एस फ्रॅक्शनमध्ये आहेत. काय करावं लागेल इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा. ओके, 3 ने मल्टिप्लाय केलं एस तर काय कोएफिशियंट कॅन्सल आउट होतो. करेक्ट ना. एस 3 ने जर मल्टिप्लाय केलं इथं एस ओके तर कोएफिशियंट काय येईल 1 येईल. ठीक आहे ना. एस हिअर इट इज 3. इथं सुद्धा काय येईल 3. हिअर इट इज 1. 3 कॅन्सल आउट होतो. ठीक आहे ना. हिअर इट इज अगेन 3. चेक करा बॅलन्स आहे का. ओके, फॉस्फरस 4. हिअर ऑल्सो ओके 1 प्लस 3 4. सोडियम 3. हिअर ऑल्सो 3. हायड्रोजन्स 3 प्लस 6 9. 3 प्लस 6 9. करेक्ट. ऑक्सिजन 3 प्लस 3 6. हिअर ऑल्सो 3 × 2 6. मीन्स इक्वेशन कसं आहे बॅलन्स्ड आहे. समजलं बाळांनो हे. येस, खूप इझी आहे. फक्त काय थोडंसं इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे ना बाळांनो. तर हे 2 जे इक्वेशन दिलेले आहेत ना ओके ते कशासाठी आहेत होमवर्कसाठी आहेत. ठीक आहे ना. ओके, घरी तुम्ही ही प्रॅक्टिस करा. ओके, ह्याचं आन्सर जे आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये मिळेल. ठीक आहे ना. येस, आणि असे नंबर ऑफ इक्वेशन्स घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. लक्षात येते. येस, जर तुम्हाला हिट अँड ट्रायल मेथड आवडली असेल ना ओके ती यूज करू शकताय. जर अल्जेब्रिक मेथड आवडली असेल ओके तर काय अल्जेब्रिक मेथड यूज करू शकताय. ठीक आहे. त्याच्यामध्ये माझं सजेशन काय असेल, जर इक्वेशन सिंपल असतील ना तर हिट अँड ट्रायल मेथड यूज करा. आणि जर का इक्वेशन खूप कॉम्प्लिकेटेड असतील ना ओके तर काय करा अल्जेब्रिक मेथड यूज करा. ठीक आहे ना. ओके, कॉम्प्लिकेटेड इक्वेशनसाठी ही मेथड सिंपल आहे. येस, आणि सिंपल इक्वेशनसाठी ओके काय करा तुम्ही हिट अँड ट्रायल मेथड यूज करा. अशा नंबर ऑफ इक्वेशन्स तुम्ही आणखीन प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. ओके, ऑल द बेस्ट.